श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही बाजूने अनपेक्षित लाभ घडण्याची शक्यता तुझ्या भाग्यात लिहिल्या जात आहे. कारण तुझे कर्म तुझ्याप्रमाणे कर्मात यशस्वी होण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहे त्यात लवकरच तू यशाने, फळाने आणि आनंदाने भरण्यात जाणार आहात. माझा प्रिय बाळा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक हे ऐकत राहा, कारण स्वामी आई तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद देण्यासाठी आज इथे तुझ्या पुढे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा काही त्रास आणि काही अशा मानसिक त्रासाने ग्रस्त असता तेव्हा तेव्हा मी तुमच्या पुढे ते सर्व काही संदेश पाठवतो, जे ऐकल्याने तुमच्या मनातील भीती, भय, कष्ट, त्रास नष्ट व्हावेत. जर तुम्हाला अनपेक्षित काही इच्छा आहेत ज्या तुमच्या मार्गात तुम्हाला मिळावा किंवा तो आनंद तुम्हाला मिळावा असे वाटत असताना मी तुमच्या दुःखांना दूर करण्यासाठी आणि तुमच्यासाठी संधी निर्माण करण्याचे कार्य करत आहे. जर तुम्ही या संधींना स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच हो स्वामी आई मी संधींना स्वीकार करण्यास तयार आहे असे टाईप करा. विविध मार्गाने तुमच्या दिशेने त्या संधी येईल, पण त्या संधीतून नेमकं तुमच्यासाठी काय निवडायचं आहे, काय तुमच्यासाठी योग्य असेल आणि कशामुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल हे मी तुमच्यावर सोडतो. कारण तुम्ही ज्या गोष्टीचा अभ्यास करत आहात किंवा ज्याच्याकडे लक्ष पुरवत आहात त्याच गोष्टीतून आत्ता तुम्ही अधिक पुढे जाणार आहात. मला माहीत आहे कधी कधी कठीण वेळ वाटू शकते, पण वेळ निघून जाणार आणि त्यातून मिळणार तुम्हाला समाधान आणि आनंदही मिळणार आहे. कारण कधी कधी काही कठीण गोष्टीतून तुमच्यासाठी मार्ग दिसू लागतील. होय, कारण मी तुमच्यासाठी ते मार्ग प्रशस्त करणार आहे. तुमच्या मनातील भीती, भय नष्ट होणार आहे आणि तुम्ही पुढील मार्गावर अनेक संधीसाठी तयार केल्या जाणार आहात. भिवू नका, कारण देव तुमच्या पाठीशी उभा आहे. जेव्हा जेव्हा माझं भक्त मला आतुरतेने आवाज देतो आणि त्याच्यासाठी ते मागू लागतो आणि परिश्रमासोबत ते वागतो, तेव्हा मी हमखास त्याच्या सर्व काही त्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्याच्या मार्गात देतो. जर तुम्ही देखील ते प्रयत्न प्रारंभ केले आहे तर आता घाबरण्याची, भीतीची, भयाचे कारण सोडा आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हा. एक योजना तुमच्यासाठी तयार केल्या जात आहे. आशीर्वादाचा रिगज तुमच्या मार्गावर येत आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकारू पाहत आहात तर तयार व्हा. कर्माशिवाय गती नाही हे तुम्हाला ठाऊक आहे, पण तो योग्य मार्ग असावा. त्यावर तुम्ही चालला आणि तुम्ही प्रगती कराल, कारण तुम्ही तुमचा मार्ग शोधावा लागेल. होय, मी तुम्हाला ते मार्ग पाठवेल, पण त्यातून तुमचा मार्ग तुम्ही शोधायचा आहे, कारण त्यासाठी लागणार आहे कर्म. कर्म करत असताना मनात भीती बाळगू नका. परमेश्वर तुम्हाला काही संकेत पाठवतो, संदेश देतो, तेव्हा ते ऐका आणि ते स्वीकार करा. अनेक आनंद तुमच्या मार्गात आहेत. अनेक अडचणी देखील तुम्हाला वाटू शकतात, पण त्या अनेक अडचणीतून मार्ग काढून देणारा तुमचा भगवंत तुमच्या सोबत आहे. तेव्हा न घाबरता मार्गावर पुढे चालत राहा. आज तुम्हाला भयाचे कारण म्हणजे काही ठिकाणी कोणासाठी शत्रू देखील असू शकतात. कधी कधी मित्रच आपला घात करू लागतात. कधी कधी आपलेच आपल्यासाठी खूप काही अशा गोष्टी तयार करतात ज्या वेदनेची क्षमता आपल्याला नाही असे आपण मानून पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा अधीर मनाने आपण रुसतो, नाराज होतो. ते परमेश्वर भगवंतावर पण तसे करणे सोडा, तसे करणे थांबवा आणि देवाची काही संकेत ओळखा. जेव्हा मी तुमच्या पुढे काही संदेश, काही संकेत पाठवतो तेव्हा त्यात तुमच्यासाठी अनेक संकेत आणि संदेश असतात. ते तुम्ही मनपूर्वक स्वीकार केल्यास तुम्हाला ते सर्व काही हळूहळू कळू लागते. माझ्या योजना अफाट आणि अनंत आहेत. माझ्या लीला देखील अनंत आहेत. त्या प्रत्येक भगवंताला अगदी सहजपणे समजतीलच असे नाही. जेव्हा भक्त रोज माझे नामस्मरण करतो, माझ्या नामात राहतो, त्याच्यासाठी मी कितीही कठीण काळ असणार तरी
त्याला तो कसा ओलांडायचा यासाठी आशीर्वाद प्रदान करतो आणि त्याचे मार्ग सुकर करतो. जर तुझाही विश्वास स्वामी शक्तीवर, देवी शक्तीवर असेल तर आत्ताच या संदेशला लाईक कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा जप लिहिता तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल. तुम्ही घाबरू नका, कारण घाबरणे हे भयाचे कारण नाही तर मनातील विचाराचे कारण आहे. विचार दोन प्रकारचे आहेत, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की जास्तीत जास्त सकारात्मक विचार स्वतःसाठी करा. पुढे जाण्यासाठी, तुमचे प्रेम मिळवण्यासाठी, तुमचा आनंद मिळवण्यासाठी, तुमच्या मुलाची प्रगती होण्यासाठी हे सर्व काही चांगलेच विचार करा, चांगलेच होईल. हा विचार जेव्हा तुम्ही मनात नेहमी कराल तेव्हा तुमच्यासोबत चांगल्या घडू लागेल आणि तुम्ही त्या मार्गावर चालू लागाल. त्याच्या विपरीत जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर खूप काही गोष्टी तुमच्या हातून निसटतील. काही संकेतही तुमच्या मार्गात असूनही तुम्हाला दिसणार नाहीत. म्हणजे सकारात्मक विचार ठेवा, सकारात्मक बोला. अगदी तुमची वास्तूसुद्धा तुम्हाला तथास्तु म्हणत असते. तेव्हा त्या वस्तू बोलत असताना सकारात्मक ऊर्जेने बोला. जे काही हवं आहे ते परमेश्वराला नाम साधनेने जपा. माध्यमाने आणि प्रार्थनेद्वारे तुम्ही सांगू शकता. जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर, देवी शक्तीवर, अफाट अनंत ऊर्जेवर, या ब्रह्मांडातील त्या देवी शक्तीवर असेल तर आत्ताच्या संदेशला लाईक करा. स्वामी संदेश नेहमीच तुमचे स्वागत करतो. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या पुढे आला आहे तर मनातील इच्छा देवाला सांगा. हे स्वामी राया, हे स्वामी माऊली, आज माझ्या मनातील इच्छा मी तुझ्या पुढे ठेवत आहे. काही काळातच तुम्ही ते पूर्ण कराल हा माझा विश्वास आहे. मी तुमच्यावर आणि तुमच्या देवी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो. तुमच्या भक्तीत मला नेहमी रममाण राहू द्या. तुमच्या मनात मला नेहमीच आनंद मिळतो आणि म्हणूनच मी निरंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा श्री स्वामी समर्थ हा जप करत आहे. जेव्हा जेव्हा माझ्या मुखातून हे नामस्मरण निघतं तेव्हा माझ्या मनाला, अंतरात्म्याला एक शांतता मिळते. आज म्हणूनच मी तुमच्या समोरच एक प्रार्थना करतो. देवा, माझ्यासाठी चांगले मार्ग सुचवा. मला त्या मार्गावर नेहमी माझेही कल्याण होईल आणि इतराचेही कल्याण होईल. माझ्या दुःखातून, त्रासातून मुक्त कराल मला. भयापासून, भीतीपासून वेगळे करण्यासाठी मी तुमचे नाम जप करत आहे. माझ्यासाठी तुम्ही ते सर्व काही द्या जे माझ्या संसारासाठी, आनंदासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी योग्य असेल ते नक्कीच तुम्ही माझ्यापर्यंत द्याल याचा पूर्ण विश्वास मला आहे. आज माझी केलेली प्रार्थना तुमच्या चरणापर्यंत पोहोचते. तुम्ही जे काही मला द्याल ते आनंदाने स्वीकार आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.